फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये। आज आपण बनवत आहोत रव्याचा शिरा। रव्याचा शिरा आपण नेहमी बनवतो, पण तो वेगळ्या पद्धतीने असतो। आज मी जो शिरा आपल्याला बनवून दाखवत आहे याची पद्धत अगदी वेगळी आहे। याला माखंडी हलवा सुद्धा म्हणतात आणि साखर कॅरमलाइज करून हा शिरा बनवला जातो। त्याच्यामुळे ह्या शिऱ्याला इतका सुंदर कलर येतो। बनवायला अतिशय सोपा आणि खायला तर एकदम टेस्टी, अगदी सॉफ्ट आणि दाणेदार असा हा शिरा तयार होतो। बघू शकाल आपण। हा थोडा वेगळ्या पद्धतीचा शिरा आपण सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग बनवूया रव्याचा परफेक्ट दाणेदार असा शिरा। सर्वात आधी घेतला आहे मी 1 वाटी जाड रवा। रवा जाड घ्या किंवा बारीक घ्या चालेल। आणि त्याच वाटीने 1 वाटी दूध घ्यायचं। एका बाउल मध्ये रवा काढून घ्यायचा। दूध हे रूम टेम्परेचर वरचं आहे ना, गरम आहे ना थंड आहे, त्यातच टाकायचं हे 1 वाटी दूध। याला आता मिक्स करून घेऊ। हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याला आता आपण 15 मिनिटांसाठी झाकून ठेवून द्यायचं एका साइडला। 15 ते 20 मिनिट आता हे एका बाजूला ठेवून देऊ। हे आहे 1 वाटी साजूक तूप। ही रेसिपी बनवताना 1 वाटी तूप, 1 वाटी साखर आणि 2 वाट्या दूध हे प्रमाण आपल्याला लागणार आहे। दूधच आपल्याला फक्त 2 वाटी लागणार। आता आपण हा रवा बघून घेऊ भिजला का तर। हा आता व्यवस्थित भिजला। कढई तापायला ठेवली मी, त्यात टाकायचं आपल्याला यातलं थोडंसं तूप, म्हणजे पाव भाग तूप टाकायचं आपल्याला, 1/4। हे बाकीचं तूप आपल्याला नंतर लागणार आहे। हा भिजलेला रवा आपण यात टाकून देऊ आणि गॅसची फ्लेम मात्र आपल्याला लो ठेवायची आहे। लो फ्लेमवरच आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे, अगदी मोकळा होईपर्यंत। आता हा रवा आपण लो फ्लेमवर मोकळा होईपर्यंत भाजून घेऊ। याला जवळपास 10 ते 12 मिनिट लागतील। रव्याला एकसारखं हलवत राहायचं, याच्यामध्ये गाठी होऊ द्यायच्या नाही। सुरुवातीला तुम्हाला वाटेल की याच्यामध्ये गाठी होतात आहे, पण नंतर ते आपोआप नंतर मोकळं होऊन जातं। याला मला 7 ते 8 मिनिट लागले छान भाजायला। आता बघू शकाल आपण हा छान अगदी मोकळा सुटसुटीत झाला। असा रवा जर आपण व्यवस्थित आधी भाजून घेतला तर शिरा आपला खूप छान बनतो। त्याच्यामुळे याला आधी भाजून घ्यायचं आणि आता गॅस बंद करून हे आपण या कढईमधून काढून घेऊ दुसऱ्या डिशमध्ये। त्याच कढईमध्ये टाकते मी आता हे राहिलेलं तूप। हे थोडे ड्रायफ्रुट्स घेतले आहे मी, काजू आणि बदाम। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। याला आपण थोडंसं तळून घेऊ। याला आपण थोडंसं गोल्डन करून घ्यायचंय। हे ड्रायफ्रुट्स काढून घेतले मी तुपामधनं। आता याला एका साइडला ठेवून द्यायचं। याच तुपामध्ये आता टाकायची 1 वाटी साखर आणि या साखरेला आता आपल्याला लो फ्लेमवर कॅरमलाइज करून घ्यायचंय। ज्याला आता तोपर्यंत परतवायचं जोपर्यंत साखरेचा कलर चेंज होत नाही। सुरुवातीला तर याच्या गिठोळ्या अशा वाटतील तुम्हाला की याच्या गाठी तयार झाल्या, पण नंतर साखर मात्र व्यवस्थित मिक्स होते। पण एक लक्षात ठेवा की याला फक्त लो टू मीडियम फ्लेमवरच करा। साखरेचा कलर आता बघू शकाल आपण हळूहळू चेंज होतोय। आता गोल्डन झाला, थोडासा ब्राऊन होऊ द्यायचा, खूप जास्त पण ब्राऊन करू नका, कारण मग काय होतं आपण जास्त ब्राऊन केलं तर मग थोडीशी कडवट अशी चव येते। त्याच्यामुळे खूप जास्त ब्राऊन करू नका। आता बघू शकाल आपण साखर छान वितळली पण आणि साखरेला छान कलर सुद्धा आला। तुम्हाला डार्क पाहिजे असेल तर तुम्ही अजून सुद्धा डार्क करू शकता, पण हा एवढा अगदी ठीक आहे, व्यवस्थित आहे। आता काय करायचं, थोडा 2 मिनिट गॅस बंद करायचा, कारण आपल्याला याच्यामध्ये टाकायचंय दूध। दूध टाकताना मात्र थोडंसं सांभाळून टाका, कारण गरम असतं। जेवढा आपण रवा घेतला होता त्याच्या दुप्पट आपल्याला दूध घ्यायचं। 1 वाटी दूध आपण तेव्हा आधी वापरलं आणि आता परत हे 1 वाटी। आता गॅस चालू करून द्यायचा आणि याला एकसारखं असं हलवत राहायचं आपण। मी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला थोडं लक्ष ठेवा दूध टाकताना, कारण जेव्हा आपण याच्यामध्ये दूध टाकतो तेव्हा दूध वर येतं। त्याच्यामुळे थोडंसं 2 मिनिट गॅस बंद करा, त्याच्यानंतर मग पुन्हा तुम्ही गॅस सुरू करा। साखर थोडीशी घट्ट होऊन जाईल, पण आता ती उकळण्यामध्ये छान अगदी मिक्स होऊन जाईल।
हे आता आपल्याला घट्ट होईपर्यंत शिजवायचे। आता बघा साखर छान मिक्स होतीये। परत मी थोडा 2 मिनिट गॅस बंद केला होता तर साखर घट्ट झाली होती, कारण दूध गरम नव्हतं। दूध जर गरम असतं तर मग साखर घट्ट झाली नसती, पण काही आवश्यकता नाहीये की दूध गरमच असावं। रूम टेम्परेचरवरचं दूध घातलं तरी चालतं। आता साखर छान याला मिक्स होऊ द्यायची आणि हे घट्ट होऊ द्यायचं। फक्त दूध टाकताना गॅस बंद करा, ही मात्र एक खूप महत्वाची टीप आहे। नंतर तुम्ही चालू करू शकता परत। साखर आता छान मिक्स झाली आणि याला छान उकळी पण आली। आता याच्यामध्ये आपण टाकायचा आहे रवा। हा रवा जो आपण भाजून ठेवला होता छान अगदी मोकळा मोकळा झालाय बघा। आता तो आपण यात टाकून द्यायचा आणि याला पुन्हा छान व्यवस्थित मिक्स करायचं। याच्यात जर काही गाठी वगैरे असतील तर ते तुम्ही आता स्पॅच्युलानी किंवा झाऱ्यानी करून घ्यायच्या, मिक्स सोडवून घ्यायच्या त्या। या पद्धतीने तुम्ही जर का रव्याचा शिरा बनवला तर मला खात्री आहे तुम्ही पुन्हा पुन्हा नक्की या पद्धतीने बनवाल। अगदी सोपी आणि खूप छान पद्धत आहे आणि खूप छान टेस्टी असा बनतो। तसं हा शिरा बनवायच्या 2-3 पद्धती आहे, पण मला सर्वात जास्त सोपी आणि छान वाटली ही पद्धत, म्हणून मी या पद्धतीने आपल्याला शेअर करत आहे या पद्धतीची रेसिपी। आता हे छान शिजू द्यायचं, याला एकसारखं हलवत राहायचं लो फ्लेमवर, छान तूप सेपरेट होईपर्यंत। यात टाकते मी आता अर्धा टीस्पून वेलची पावडर। पावडर असेल तर पावडर टाका, नसेल तर वेलची कुटून घ्या आणि ती टाकली तरी चालते। यात टाकूया आता थोडेसे ड्रायफ्रुट्स, यातले मी काढून घेते थोडे वर गार्निशिंग साठी आणि थोडे यात टाकते। हे थोडेसे किशमिश, थोडासा पिस्ता, थोडासा मी गार्निशिंग साठी ठेवला वर। ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। यात आता सर्वात शेवटी घालते मी ही सिक्रेट वस्तू, 1 पिंच मीठ। असं म्हणतात की कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये तुम्ही थोडंसं अगदी 1 पिंच मीठ घाला, त्या पदार्थाची चवच बदलून जाते। त्याच्यामुळे आपण ह्या शिऱ्यामध्ये मीठ घातलं। याला आता छान मस्त तूप सेपरेट व्हायला लागलो, बघू शकाल आपण। आपला मस्त शिरा तयार झाला, अगदी छान मस्त मऊ लुसलुशीत आपला शिरा तयार झाला। तुम्हाला जर याच्यापेक्षाही आणखी छान सॉफ्ट पाहिजे असेल तर थोडंसं दुधाचं प्रमाण वाढवा आणि जर सुका पाहिजे असेल तर दुधाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी करा। आता याला आपण सर्व करायला घेऊ। झाला आपला परफेक्ट असा शिरा, परफेक्ट टेक्स्चर, परफेक्ट अगदी मऊ सॉफ्ट पाहिजे तसा। दाखवते मी आपल्याला जवळून, किती मस्त अगदी दाणेदार झालेला आहे। याला आता आपण परत जे आपण काजू आणि बदाम ठेवले होते शिल्लक, ते आपण याला लावून गार्निशिंग करून घ्यायचं। तर आपण सुद्धा नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।